नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं कधी जाणवलंय का, एखादा खास व्यक्ती तुमच्या विचारातून जाण्याचे नावच घेत नाही. नाहीतर अशा गोष्टी समोर येतात, ज्या त्या व्यक्तीची आठवण करून देतात. जर एखादी व्यक्ती तुमच्या दिमागातून सारखी तुम्ही ठरवून पण त्याला विसरू शकत नाही, त्यांच्या पाठीमागे काय कारण असू शकतं? तर आज हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या दोघांमध्ये गैरसमजामुळे खूप मोठा दुरावा आला असेल, गैरसमजामुळे खूप मोठे वाद झाले असतील, तर यामुळे तुमच्यामध्ये दुरावा असेल. पण प्रश्न आहे हा, त्या व्यक्तीबरोबर जोडलेल्या आठवणी सारख्या सारख्या समोर का येतात? हा युनिव्हर्सचा एखादा संकेत आहे? चला रे, जाणूनच घेऊया. जेव्हा आपण काही खातो आणि ते आपल्या घशात अटकतं, तेव्हा आपण त्याला ना गिळू शकतो ना बाहेर काढू शकतो मित्रांनो. आणि तेव्हा असं वाटतं की ही आपली शेवटची घटका तर नाही. तेव्हा त्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दिमागात याचप्रमाणे बसतो. त्याला आपण विसरू शकतो ना त्याच्या आठवणींमध्ये पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. ही स्थिती खूप गुंतागुंतीची असते. याचा हा संकेत तुम्ही स्वतःबरोबर जोडून बघा. ही तुमच्याबरोबर मिळती जुळती असतील तर हे खूप बारकाईने लक्षात घ्या, आणि जर मेळ नसेल बसत तर सोडून द्या. कदाचित हा दुसऱ्याचा अनुभव असू शकतो. पहिला संकेत हा असू शकतो, तुमच्या आणि त्या व्यक्तीमध्ये खूप मोठे भांडण झालेले असेल, की तू मी ची वेळ आली असेल, नाहीतर तुम्हाला अपमानित केलं असेल. तुमच्या दोघांमध्ये असं काही झालं असेल की तुम्हाला त्याच्याशी बोलण्याचं मन पण होत नाही, तरी पण आठवण सारखी सारखी येते. नाहीतर कुठे ना कुठे त्याची झलक किंवा त्याच्याशी जोडलेली त्याची आठवण समोर येते. आणि हीच गोष्ट तुम्ही एकमेकांबरोबर होताना पाहत असता. त्यामुळे तुम्ही परत विचारात पडता की असं का होत असेल? होऊ शकतं की तो तुमच्या जीवनात एक धडा घेऊन आला असेल. ही शिकवण घेऊन आला असेल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. तर तुम्ही त्या व्यक्तीला काही बोलू इच्छित आहात, पण तुम्ही बोलू पण शकत नाही, आणि हे सगळं तुमच्यामध्ये तसंच राहून गेलं आहे असेल. यामुळे तुमच्या मनातल्या मनात तुम्ही परेशान आहात की मी काय बोललो नाही, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त का नाही केल्या. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला सारखा सतावत असतो. मित्रांनो, हाच प्रश्न म्हणजे की मी का नाही बोललो, मी माझ्या भावना का व्यक्त केल्या नाहीत, की हीच गोष्ट तुम्हाला जास्त सतावते. त्या व्यक्तीला मी परत मिळवू इच्छित नाही, ते तुम्हाला परत प्रेम करतील, आठवण काढतील. या उलट तुम्हाला ह्यासाठी पाहिजे असतं की तिने तुम्हाला उत्तर द्यावं, तिने असं तुमच्यासोबत का केलं. जेव्हा आपल्या एखाद्या नात्यात प्रश्न विचारणं मित्रांनो अपूर्ण राहून जातं ना, तेव्हा हेच मुख्य कारण असतं की तुम्ही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. मित्रांनो, कारण फक्त एवढंच, तुम्हाला त्या काचं उत्तर हवं असतं. मित्रांनो, त्या काचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नसतं. ही अपूर्ण तुमची इच्छा तुम्हाला त्या व्यक्तीला विसरू देत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही खूप आपल्या चॅनलला छान सपोर्ट करताय, आणि असेच चॅनलशी कनेक्ट राहा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते, आणि असंच भरभरून सपोर्ट करा अशी पण तुम्हाला विनंती करते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार व्यक्त करते. तुम्हा सर्वांचं धन्यवाद.